नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर शेवटचे 3 दिवस राहिले आहेत. तर ज्यांनी आतापर्यंत फॉर्म भरले नसतील त्यांनी या 3 दिवसात फॉर्म भरा. जास्त करून अशा महिला फॉर्म भरायच्या राहिल्या आहेत ज्यांचे लग्न झाले आहेत पण डॉक्युमेंट चेंज केले नाहीत. तर अशा महिलांनी आपल्या वडिलांच्या नावावरती जे डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटवरती फॉर्म भरा. कारण मी अनेक जणांचे फॉर्म भरलेले आहेत. तर त्याच्यामध्ये मला एक केस अशी आढळली. एक महिलेने माझ्या जवळ फॉर्म भरला होता. त्या महिलेचं लग्न झालं होतं, सगळे डॉक्युमेंट चेंज केले होते तिने आणि नवीन बँक अकाउंट सुद्धा तिने त्यासाठी ओपन केला होता. तोच बँक अकाउंट मी ते फॉर्म मध्ये फिलअप केला. परंतु ज्यावेळी तिचा फॉर्म अप्रूव्ह वगैरे झाला, पैसे आले, तर ते पैसे तिच्या जुन्या अकाउंटवर आले. जुना अकाउंट म्हणजे लग्नाच्या आधी. तर हे असं कसं झालं, तर त्या अकाउंटला तिचा आधार सीडिंग लिंक होता, त्यामुळे ते पैसे त्या जुन्या अकाउंटवर आले. तर महत्वाचं असं आहे की तुमचा आधार लिंक बँकला अकाउंट म्हणजे आधार लिंक असणं गरजेचं आहे, तरच ते पैसे तुमच्या अकाउंटला येतील. तर खूप जणांचे फॉर्म मी भरलेले आहेत, त्याच्यामुळे मला चांगला अनुभव आलेला आहे या बाबतीत. तर तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला कमेंट करून सांगा. तुमच्या सगळ्यांचे प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला नक्की देईन.